महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांना सोलापूर भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांना सोलापूर भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या निधनाच्या दुःखद बातमीनं संपूर्ण व्यापारी वर्गात शोककळा पसरली। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली भावना व्यक्त करत भांडेगल्ली परिसरातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून अजित पवार यांना आदरांजली वाहिली। कोणतंही आवाहन न करता व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं घेतलेला हा निर्णय त्यांच्या कार्यावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त करणारा होता। भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आयोजित श्रद्धांजली सभेत अजित पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यात आला। राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी वर्गासाठी केलेली कामगिरी आणि प्रभावी नेतृत्व यांचा यावेळी उल्लेख करण्यात आला। अजित पवार हे कठोर प्रशासक असले तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखलं जात होतं। त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यानं अनेक विकासात्मक टप्पे पार केले। व्यापारी वर्गाच्या समस्या, बाजारपेठांचे प्रश्न, उद्योग आणि व्यापाऱ्याला चालना देणारे निर्णय यामुळं व्यापाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर होता। श्रद्धांजली कार्यक्रमावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी 2 मिनिटं मौन पाळून दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली। तसंच ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थनाही करण्यात आली। या श्रद्धांजली कार्यक्रमाला भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, व्यापारी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण पाहायला मिळालं। ही महाराष्ट्र राज्यातला राजकारणातला एक होणारी नेता आज आपल्या सर्वांना सोडून गेला, याचं आपल्या सर्वांना खूपच दुःख होत आहे। विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, आज सर्व लाडके बहीण एवढं त्यांची म्हणजे मनाची खूप दुःख झाले आहे त्यांना। खरोखरच असा नेता आपल्या महाराष्ट्राला, राज्याला लाभलेला आपल्या सर्वांचं एक भाग्य होतं, पण ते भाग्याचं आज आपण सर्वांचं ते दुर्भाग्य होत आहे। अशा नेत्याला त्यांना सद्गती प्राप्त हो, परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो, म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अजित पवार मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांचे एक दुर्दैवी विमान अपघातात निधन झालेलं आहे। पहाटे 6 वाजता आपलं काम सुरू करणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे। एक न भरणारी पोकळी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली आहे। मी ईश्वराकडनं अशी कामना करतो की त्यांना सद्गती मिळो व त्यांचा जे कामाचा आदर्श आहे तो सगळ्यांनी अंगीकारावा अशी मी कामना करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार साहेब हे आज त्यांचं निधन झालेलं आहे। असा नेता आपल्या महाराष्ट्रातनं निघून जाणं हे अनपेक्षित नव्हतं व अजूनही आम्हाला खरं वाटत नाही। असा तो धडाडी व कर्तृत्ववान माणसाचं जाणं या महाराष्ट्राला पोकळी जरूर जाणवेल। आज ते अनंतात झाले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढी टिळक चौक, मित्र परिवार, भांडेगल्ली असोसिएशन व संजय कंदे मित्र परिवार मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो।